एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल किंवा एखादं कॉन्फ्लिक्ट दोन लोकांमधलं भांडण मिटवायचं असेल किंवा काही वाद मिटवायचा असेल तरी ह्याच स्टेप्स आहेत. एखादं डिसिजन घ्यायचं असेल तरी ह्याच स्टेप्स आहेत. पहिले तर आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं, जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये एनर्जी घालू नका. ओके, सगळ्यात पहिले चेक करा रिलेव्हन्सी. रिलेव्हन्सी म्हणजे काय? जे प्रॉब्लेम कस्टमरला किंवा एम्प्लॉईला अफेक्ट करत असतील तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जगातले सगळे प्रॉब्लेम कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळे ठरवायचं आहे कुठल्या प्रॉब्लेमने आपल्या कंपनीला अफेक्ट होतो, कुठल्या प्रॉब्लेमने आपला कस्टमर नाराज होतो, कुठल्या प्रॉब्लेमने आपल्या एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, ज्याच्याने पैशाचं नुकसान होतं किंवा वेळेचं नुकसान होतं किंवा कस्टमर डिसॅटिस्फॅक्शन होतं किंवा एम्प्लॉईची एनर्जी वेस्ट जाते. असे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सगळ्यात पहिले ना, प्रॉब्लेम एकदम स्पेसिफिक मेन्शन करा. जनरलाइज करू नका. जनरलाइज करू नका की प्रत्येक वेळेस डिस्पॅचला लेट होतो. प्रत्येक प्रॉब्लेमचं हू, व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ अँड वाय हे लिहिणं गरजेचं आहे. एखादा प्रॉब्लेम जो स्पेसिफाय करायचा असेल, जरी ठीक आहे ह्या साईटला पण 2 दिवस लेट झाला, त्या साईटला पण 3 दिवस लेट झाला, पण दोघांचा हू वेगळा आहे, दोघां साईटला प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्यामुळे त्याला जनरलाइज करण्याची गरज नाही. प्रत्येक प्रॉब्लेमचं आपल्याला हू, व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ अँड वेअर दिस हॅसल हे लिहिणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले प्रत्येक प्रॉब्लेमच्या रूटमध्ये जाणं गरजेचं आहे. एक असतं सिम्पटमवर काम करणं, दुसरं असतं प्रॉब्लेमवर काम करणं आणि तिसरं असतं प्रॉब्लेमच्या मुळावर काम करणं. जो सिम्पटमवरती काम करतो त्याला वर्कर म्हणतात, जो प्रॉब्लेमवर काम करतो त्याला मॅनेजर म्हणतात आणि जो रूट ऑफ द प्रॉब्लेमवर काम करतो त्याला लीडर म्हणतात. रूटवर केल्यानंतर हा प्रॉब्लेम परत नंतर कधीच येत नाही. मुळापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके, प्रॉब्लेमवर काम केला तर आज जी आग लागली ना ती विझणार. लुक एट द कॉजेस ऑफ द इश्यू, नॉट द सिम्पटम. प्रॉब्लेमच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये करता ना 5 वाय, वाय 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 वाय. फोकस ऑन व्हॉट, फोकस ऑन व्हॉट, नॉट ऑन हू. बऱ्याच वेळा ना प्रत्येक प्रॉब्लेम आल्यानंतर आपण हूचा विचार करतो. हा प्रॉब्लेम कोणी केला, हा प्रॉब्लेम कोणी केला. आणि सगळ्या कंपनीमध्ये ना एक माणसाचं नाव इतकं खराब असतं ना, इतकं खराब असतं की प्रत्येकजण बिल त्याच्यावर फाडतं. प्रत्येकजण त्याच्या खराब नावावरती अनेक लोक जिवंत राहतात. ओके, बरेचसे 95% प्रोसेस प्रॉब्लेम आहेत, पीपल प्रॉब्लेम नाही आहेत. त्याच्यानंतर मेन जे आहे, एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर जेवढे जण आहेत ना सगळ्यांना इन्व्हॉल्व करा. ओके, आपल्याला सवय काय आहे, आपण त्या 8 लोकांना वेगवेगळे भेटतो. पहिले ह्याला भेटतो, मग परचेसवाल्याला भेटतो, मग ज्याने क्वालिटी चेक केलं त्याला भेटतो. आपण सगळ्या लोकांना वेगवेगळे भेटतो. जर सगळेजण नसतील ना तर तुम्ही एका माणसाबरोबर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलात ना तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, दुसरा कुठला तरी प्रॉब्लेम उचलेल. ओके, म्हणजे जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलात तो प्रॉब्लेम कदाचित सॉल्व्ह होईल, पण कुठला तरी दुसरा नवीन प्रॉब्लेम पॉपअप होईल. त्यामुळे सगळ्या लोकांना बसून जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कराल तर ते बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर ज्याच्यावरती सगळा ब्लेम येतोय ना, ज्याच्यावरती सगळेजण बिल फाडतायत, त्याला बॅकस्टॅप करणं चुकीचं आहे. ओके, ज्या माणसाला दोष दिला झाला त्याच्यावरती जेव्हा ॲक्शन घेतली जाते त्याला तिकडे प्रेझेंट राहण्याचा हक्क आहे, त्याला त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा हक्क आहे आणि त्याला त्याच्या समोर ते डिस्कशन झालं पाहिजे. जर त्याच्या गैरहजेरीत डिस्कशन झालं तर तुमच्या टीममध्ये असाही ट्रस्ट लेवल लो होईल, कारण आज त्याच्याबद्दल डिस्कस केलं जात आहे, उद्या कदाचित माझ्याबद्दल असंच डिस्कस केलं जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला ओपनली डिस्कस करणं फार 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 महत्त्वाचं आहे. ओके, सो नेव्हर बॅकस्टॅप.